पाणी पिण्याचं दररोज, मी 24/7 म्हणतच नाही, किमान तुम्हाला माणसे 135 लिटर पाणी दररोज मिळणं आणि कचरा वेळेमध्ये उचलला जाणं आणि नवीन टेक्नॉलॉजी घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता जी निघालेली आहे त्या गोष्टीचा वापर करून कचऱ्याची विल्हेवाट लावणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी, आणि हायटेक हॉस्पिटल, आपल्या इथं हॉस्पिटल बरीच आहेत परंतु त्याच्यात नवीन बरंच त्याच्यामध्ये बदल होतात, जे तुमचं रुबी हॉस्पिटल तशा पद्धतीची सोय करते, पुणे हॉस्पिटल करतं, सह्याद्री करतं, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल करतं, असे अनेक प्रकारचे हॉस्पिटल ह्या गोष्टी करतात. परंतु सर्वसामान्य लोकांच्या करता पुणे कॉर्पोरेशनचं पण काम आहे हॉस्पिटलची अतिशय चांगली सेवा माझ्या नागरिकांना देणं. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही निश्चितपणे करून दाखवू, ह्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला देतो. सार्वजनिक प्रश्न सोडवण्याच्या करता नागरिकांनो मला आवडतं. इंडिव्हिज्युअल प्रश्न एखादा माझ्याकडनं होणार नाही, एखादी बदली होणार नाही किंवा आणखीन काही वैयक्तिक कुणाचा फायदा असेल, पण आत्ता सांगितलेले प्रश्न आहे हे सगळे नागरिक समस्या आहेत. ह्याचा वैयक्तिक एकाही सोसायटी धारकाचा इंटरेस्ट नाहीये. तुम्ही अक्षरशः ह्याला त्रासलाय, कंटाळलाय, त्याच्यामुळे हे सोडलेच गेले पाहिजेत. आणि हे सोडत असताना जर कुणी वेडेपणा केला किंवा दादागिरी गुंडगिरी केली तर शासकीय कामामध्ये अडथळा आणला म्हणून सरळ मी त्यांच्यावर ऍक्शन घ्यायला सांगेन. 4 वेळेला ऍक्शन घेतली की मग त्याच्यावर मकोका पण लावता येतो. इथपर्यंत जाण्याची माझी तयारी आहे. मला काही कुणाची फिकीर